महावितरणकडून वितरण आणि वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात वीज चोरी विरोधात एकदिवसीय विशेष मोहीम राबवण्यात आली। यामध्ये 1152 ठिकाणी सुमारे 1,58,00,000 रुपयांच्या अनधिकृत वीज वापराचे प्रकार उघडकीस आले आहेत। यामध्ये वीज तारेच्या हुकद्वारे किंवा मीटरमध्ये फेरफार करून 896 ठिकाणी 99,98,000 रुपयांची थेट वीज चोरी झाल्याचे आढळून आले। सांगली जिल्ह्यातून वीज ग्राहकांकडून 1,43,000 रुपयांची वीज चोरी उघडकीस आली आहे। याबरोबरच पुणे प्रादेशिक विभागांतर्गत पुणे, सांगली, सोलापूर, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या सूचनेनुसार नुकतेच वीज चोरी विरोधात एकदिवसीय विशेष मोहीम राबवण्यात आली। त्याप्रमाणे सकाळी 9 वाजता सर्वच जिल्ह्यांमध्ये या मोहिमेला सुरुवात झाली आणि संध्याकाळी उशिरापर्यंत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदी वर्गातील वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली। ज्या उद्देशासाठी वीज जोडणी घेतली त्याऐवजी वाणिज्यिक व अन्य कारणासाठी वापर सुरू असलेले 256 प्रकार उघडकीस आले आहेत। या सर्वांना दंड व्याजासह 58,19,000 रुपयांचे वीज बिल देण्यात आले। थेट चोरीद्वारे विजेचा वापर होणारे 896 प्रकार उघडकीस आले असून त्यांना वीज चोरी प्रकरणी दंड आणि वीज वापराचे 99,58,000 रुपयांचे बिल देण्यात आले। या दोन्ही कलमांनुसार पुणे जिल्ह्यातून 662 वीज चोरांकडून 1.28 कोटींची वसुली करण्यात आली, तर सांगली जिल्ह्यातून 120 ग्राहकांकडून 9.43 लाखांची वसुली करण्यात आली। यासोबतच सातारा जिल्ह्यातून 78 वीज चोरांकडून 5.84 लाखांची वसुली, तर सोलापूर जिल्ह्यातून 223 जणांकडून 12.57 लाखांची वसुली करण्यात आली। तसेच कोल्हापुरातून 69 वीज ग्राहकांकडून 1.48 लाखांची वसुली करण्यात आली असून एकूण 1,152 ठिकाणी 1.58 कोटींचा अनधिकृतपणे वीज वापर उघडकीस आला आहे। वीज चोरी विरुद्ध पश्चिम महाराष्ट्रात एकाच वेळी महिन्यातून 1 दिवस विशेष मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यानुसार गेल्या 2 वर्षांमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात 23,518 ठिकाणी 80,71,00,000 रुपयांच्या वीज चोऱ्या उघडकीस आल्या आहेत। यामध्ये सन 2022-23 मध्ये 44,31,00,000 आणि सन 2023-24 मध्ये 36,40,00,000 रुपयांच्या वीज चोऱ्या उघडकीला आहेत, तर 107 ठिकाणी संबंधित वीज चोरांवर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे। वीज चोरीच्या गुन्ह्यासाठी दंड आणि 3 वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे। वीज चोरी आणि अनधिकृतपणे वीज वापर केल्याप्रकरणी संबंधितांना दंड आणि नवीन वीज बिल देण्यात येते। या बिलाचा ताबडतोब भरणा करावा लागतो, अन्यथा नियमांनुसार कारवाई करण्यात येते। थेट वीज चोरी प्रकरणात दंडात्मक रकमेसह वीज चोरीच्या संपूर्ण